मी सगळ्यांचं तुमचं युरेकातर्फे स्वागत करतो. युरेकाबद्दल थोड्याने ऐकलं असेल, थोड्याने ऐकलं नसेल. ओके. तर जनरली आज आपला विषय आहे तो कुठला आहे सांगा? प्रोग्रामिंग. आणि जनरली आपण बघतोय जमाना AI चा आहे, MLचा आहे. ओके. तर आमच्याकडे काही मुलं 5वीतच जॉईन होतात प्रोग्रामिंगसाठी, रोबोटिक्ससाठी वगैरे. आणि ती काय करतात सांगा? की अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये, इव्हन IIT मुंबईच्या कॉम्पिटिशनमध्ये, अशा वेगवेगळे जी काय FTC नावाचे एक कॉम्पिटिशन असते, फर्स्ट टेक चॅलेंज, जे इंटरनॅशनल लेवलला घेतले जाते, त्या कॉम्पिटिशनमध्ये म्हणा, किंवा मी तुम्हाला ग्रुपवर पाठवलेलं बघा, की जपान, जसं आपलं इस्रो आहे तसं जपानमध्ये जाक्सा आहे, त्याच्यामध्ये भाग घेत आहेत. पण ती मुलं काय झाली सांगा, त्यांचं लॉजिक परफेक्ट झालेलं आहे. म्हणजे त्यांना आणि कुठल्या डिग्रीची गरज नाही, अशा प्रकारची त्यांची तयारी झालेली आहे. आणि प्रोग्रॅमिंगमध्ये महत्त्वाचं काय असतं सांगा? लॉजिक महत्त्वाचं असतं. प्रोग्राम शिकणं, प्रोग्राम लिहायला शिकणं मोठं नाहीये, पण ते लॉजिक तुम्ही काय वापरता, जेणेकरून प्रोग्राम काय होतो चांगला, चांगल्या प्रकारे रन होऊ शकतो, ते काय असतं सांगा? महत्त्वाचं असतं. आणि आम्ही काय करतो तर मुलांचं लॉजिक डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो. ओके. कुठली लँग्वेज शिकायला कठीण नाहीये. लँग्वेज काय असते सांगा? कमांड शिकणं म्हणजे लँग्वेज शिकणं. ओके. पण त्याचे ते कशा प्रकारे वापरणं, याला आपण काय म्हणतो सांगा? लॉजिक म्हणतो. ओके. क्लिअर समजलं? तर मला एक सांगा, कोण हुशार आहे? कॉम्प्युटर हुशार आहे का आपण हुशार आहोत? एक कोणतरी बोला. कोण हुशार आहोत? दोघे हा? दोघे मनुष्य हुशार? हा? कॉम्प्युटर हुशार आहे का दोन्ही नाही हुशार आहे? सर, हा? मनुष्य हुशार आहे. ओके. मनुष्य हुशार, कारण हे प्रोग्राम वगैरे सगळे AI वगैरे कोणी बनवले सांगा? मनुष्यानेच बनवलेलं आहे ना. ओके. विचार करणारे कॉम्प्युटर वगैरे हे कोणी बनवलेले आहे? तर जनरली काय बनवलेलं आहे सांगा? मनुष्यानेच बनवलं. आणि प्रोग्राम म्हणजे काय? प्रोग्राम म्हणजे स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन, म्हणजे सूचनांचा संच म्हणतो आपण. पण ते कशा प्रकारे द्यायला, पहिली कमांड कुठली यायला पाहिजे, सेकंड कमांड कुठली यायला पाहिजे, हे काय असतं त्याच्यामध्ये महत्वाचं असतं. आज आपण काही प्रोग्राम पण काय करणार आहोत, करून बघणार आहोत. ओके. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक ऍप पाठवलेलं. बहुतेक जणांनी मला वाटतं ते डाउनलोड करून घेतलं काय माहित नाही. घेतलं असेल तर चांगलंच आहे. ओके. तर जनरली काय होतं, एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो बघा. मला चहा बनवायची आहे. मी काय करतो सांगा? चहा बनवण्यासाठी गॅस हे कर, पहिल्यांदा मी काय करतो, पाणी घेतो. ओके. पाणी घेतो, गॅसवर ठेवतो. पाणी न घेत समजा एक भांडं घेतो, चहा बनवण्याचं भांडं घेतो पहिल्यांदा. ते गॅसवर म्हणजे गॅस चालू करतो, भांडं त्याच्यामध्ये ठेवतो. त्याच्यानंतर मी चहा पावडर त्याच्यामध्ये घालतो, साखर घालतो. नंतर मी लास्टला काय घालतो सांगा? त्याच्यामध्ये पाणी घालतो. आपली चहा तयार होणार. होणार का तयार? मी परत एकदा सांगतो. मी भांडं घेतलं, गॅस चालू केला, भांडं शेगडीवर ठेवलं, त्याच्यामध्ये साखर पावडर घातली, नंतर थोड्या वेळाने त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि थोड्या वेळाने दूध घातलं. तर आपली चहा तयार होईल का? नाही. नाही होणार. ओके. कारण आपल्याला काय करावं लागेल, पाणी पहिल्यांदा गरम करावं लागेल, तरच आपली काय होणार आहे, चहा होणार आहे. हे प्रोग्राममध्ये तसंच असतं. कुठलीही स्टेटमेंट तुम्ही पहिल्यांदा देता ना, त्याच्यावर काय असतं सांगा? प्रोग्राम्स कसे बनतात हे आपल्याला ठरवा, म्हणजे त्याचं आउटपुट काय पाहिजे ते आपल्याला मिळू शकतं. जर प्रोग्रामची इन्स्ट्रक्शनच तुम्ही चुकीच्या दिल्या, तर आपला प्रोग्राम काय होणार नाही सांगा? बनणार नाहीये. ओके. आता बघतो आपण AI चा जमाना आहे, पण मी तुम्हाला सांगतो आमच्याकडे 4थी-5वीतली मुलं पण पायथॉन शिकतायत. ओके. अशी काय गेल्या काही वर्षापासून आमच्याकडे 5वी, 6वी, 7वीतली मुलं घेत आहेत. आणि ती काय करतायत सांगा? वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेत आहेत. आणि जेव्हा आपण कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतो ना, तेव्हा आपले काय होतं सांगा? कन्सेप्ट क्लिअर होत जातात. कारण नुसतं बनवणं प्रोग्राम, तरी आपले काय होत नाही सांगा? की एखाद्या ठिकाणी समजा प्रॉब्लेम आला, तर तो कसा सॉल्व्ह करायचा, हे आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये समजतं. आणि दुसरं काय असतं सांगा? तिथे आपण काय करत असतो? ग्रुप म्हणून जॉईन जात असतो. त्यामुळे ग्रुपमध्ये काम कसं करायचं, एकमेकांना हेल्प कशी करायची, एकमेकांचा सल्ला घेऊन कसं करायचं, हे आपण तिथे काय होतो? डेव्हलप होतं. ओके. तर पायथॉनच मी का शिकवतो पहिल्या प्रथम? कारण पायथॉन ही काय आहे सांगा? अतिशय सोपी लँग्वेज आहे. अतिशय सोपी लँग्वेज आहे. ओके. म्हणजे इंग्लिश लँग्वेज, इंग्लिशमध्ये जसे शब्द वापरतात, तसे त्याच्यामध्ये काय केले जातात? वापरले जातात. त्यामुळे पायथॉन, आणि पायथॉन ही मोठ्या प्रमाणात AI मशीन लर्निंगमध्ये वापरली जाते. त्यामुळे मी प्रिफर काय करतो सांगा? पायथॉन शिकवायला मुलांनाच घेतो. आणि एक लँग्वेज तुम्ही शिकला ना, की दुसरी तुम्हाला कठीण वाटत नाही. ओके. तोपर्यंत काय करा माहिती आहे, की तुम्ही कुठून कुठून जॉईन झाला ते बहुतेक जणांनी पाठवलंय, पण काही जणांनी अजून पाठवलं नाहीये. ओके. तुम्ही कुठून जॉईन झाला ते काय करा? ग्रुपवर पाठवा. पुणे,
किंवा धुळे, कल्याण जे काही असेल ते तुम्ही काय करा पाठवा तोपर्यंत. ओके चालेल. तर प्रोग्राम म्हणजे कोणाला सगळ्यांना समजलं का? ओके. तर इथे मी तुम्हाला काय करणार आहे काही प्रोग्राम पण बनवून दाखवणार आहे. ओके. माझी स्क्रीन तुम्हाला सगळ्यांना दिसतं असं मला वाटतंय. दिसतंय ना? हो सर. दिसतंय की नाही? ओके. तुम्ही पण काय करू शकता, तुम्ही कॉम्प्युटरच पाहिजे असं गरज नाही पायथॉन शिकण्यासाठी. तुम्ही काय करू शकता सांगा? मोबाईल पण वापरू शकता. जर तुम्ही काय केलेलं असेल मोबाईलवर जर मी पाठवलेलं काय केलेलं असेल डाउनलोड केलं असेल ॲप, तर ते तुम्ही डायरेक्टली त्याच्यावर काय करू शकाल वापरू शकाल. ओके. कोणी डाउनलोड केलं तर वापरा बघा. डाउनलोड केलंय का? डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का कोणी? का नाही केलं? सर माझं ते कम्प्युटर मध्ये आहे ना IDLE पायथन ते आहे. ओके डाउनलोड. ओके 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 ओके. पण ज्यांनी जे वापरायला बघणार ना ट्राय करणार आहे त्यांनी काय करा सांगा, की तुम्हाला काय व्हायला पाहिजे सांगा, वापरता यायला पाहिजे. तर तुम्ही हे बघा, मी काही काही प्रोग्राम तुम्हाला दाखवतो बघा. सिम्पल प्रोग्राम माझे दिसत आहेत ना, स्क्रीन दिसते ना, स्क्रीन दिसते माझे. हो सर. ओके 2 मिनिट द्या. काय करूया, थोडंसं काय करूया त्याचं साईज वाढवूया म्हणजे तुम्हाला कॅरेक्टर काय दिसतील सांगा, बरे दिसतील. ओके. मी लिहिलेलं तुम्हाला दिसतंय का बघा आता, का नाही दिसत आहे? दिसतंय सर. दिसतंय ना. ओके. तर जनरली काय करणार सांगा, इथे मी काही कमांड लिहिणार आहे. ते कमांड मी तुम्हाला एक्सप्लेन पण करणार आहे. एकदम सिम्पल कसं आहे बघा. तुम्हाला कितीपर्यंत टेबल येतं? टेबल कितीपर्यंत येतं? 40. 40 पर्यंत येतं. वा रे वा. मला कोणीतरी सांगितलं 67चं टेबल बनव वगैरे. तर मी काय करतो बघा, एकदम सिम्पल हे आपण सगळं बघणार आहोत. फक्त एक तुम्हाला डेमो म्हणून दाखवते मी. ओके. तर मी काय करणार सांगा, एक कमांड देणार याला फॉर आय इन रेंज. ओके. आणि इथे मी लिहितो बघा, हे काय ते सगळं मी सांगणार तुम्हाला. ओके. मग सध्या फक्त बघा. ओके. आणि इथे मी काय करतो सांगा, आपण कुठलं टेबल बनवूया सांगा, कुठलं टेबल बनवूया? नंबर सांगा एखादा मला. 38. 38चं टेबल बनवूया. मग मी इथे काय करतो सांगा, 38 लिहितो बघा इथे. आणि इथे काय करतो, आय टाईप करतो. ओके. आणि हा प्रोग्राम मी एक छोटासा प्रोग्राम बनवलाय. ओके. आणि मी तो प्रोग्राम रन करतो. रन करणं म्हणजे मला आउटपुट मिळणार. मला काय मिळणार, आउटपुट करायच्या अगोदर तो काय करतो मला, की एखादं नाव दे म्हणून सांगतो प्रोग्रामला. मी नाव दिलं तर तुम्हाला काय दिसतंय बघा, स्क्रीनवर काय दिसतंय? स्क्रीनवर काय दिसतंय? 38चं टेबल टेबल. दिसतंय? दिसतंय 38चं? दिसतंय का? ओके. हो सर. आता दुसरा एखादा नंबर सांगा मला, कुठलं टेबल बनवूया आपण? 23. 23. मी फक्त काय करणार सांगा, इथे 23 लिहिणार. जे 38 होतं त्याच्याबद्दल मी काय लिहिलं सांगा, 23 लिहिलं. ओके. आणि परत मी रन करतो. मला काही चेंज करावं लागलं नाही. माझं टेबल काय झालं, 23चं रेडी झालं. दिसतंय सगळ्यांना आता? हो सर. दिसतंय? ओके. म्हणजे कुठलंही टेबल जे तुम्हाला पाहिजे ना ते आपण बनवू शकतो. मी समजा इथे लिहिलं मला 134चं टेबल पाहिजे. तर काय केलं मी सांगा, 134 इंटू आय केलं आणि मी काय केलं सांगा, रन केलं. माझं टेबल काय झालं बघा, तयार झालं. क्लिअर समजलंय? हो क्लिअर सर. समजलंय? हा. आता ह्याच्यामध्ये काय काय होतं ते आपण बघूया. तर जनरली काय केलं सांगा, आपण इथे कमांड वापरल्या. ओके. तर फॉर म्हणजे जी कमांड वापरतो ना त्याला आपण लूप म्हणतो. लूप म्हणजे काय, तू परत परत रिपीट करत जा, त्याला आपण लूप म्हणतो. परत परत तू काय करत जा, रिपीट करत जा. आणि काय रिपीट करत जा, तर हे रिपीट करत जा. हे काय कर, प्रिंट म्हणून जी कमांड आहे ती रिपीट करत जा, हे मी त्याला सांगतो. फॉर ही आपली काय झाली सांगा, लूप झाली. लूप म्हणजे काय करतो, रिपीट करत जा. किती वेळा रिपीट करत जा, तर 1 पासून स्टार्ट कर आणि इथे नंबर दिलाय मी 11. मग मी काय करणार सांगा, 10 वेळा रिपीट कर. मला जर 20 वेळा नंबर रिपीट करायचा आहे तर इथे किती नंबर देणार सांगा, मी कुठला नंबर देणार, 21 नंबर देणार. म्हणजे हे किती वेळा रिपीट होणार सांगा, 20 वेळा रिपीट होणार. आणि इथे जे मी आय वापरलं ना त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. व्हेरिएबल ज्याची व्हॅल्यू चेंज होत राहते त्याला मी काय म्हणतो सांगा, व्हेरिएबल म्हणतो. ओके. इथे काय होते सांगा, आयची व्हॅल्यू पहिल्यांदा 1 असणार आहे, दुसऱ्या वेळी 2 असणार आहे, 3, 4, 5 अप टू 20 पर्यंत असणार आहे. कारण इथे आपण 21 नंबर दिला. समजा मी इथे 11 दिला असता
तर तो काय झाला असता, फक्त 10 पर्यंत गेला असता आणि थांबला असता. आता आपण काय करूया, इथे 21 देऊया, म्हणजे तो 20 पर्यंत झाला. मी काय करतो बघा आता, 130 कुठला आहे ते, सॉरी, मी काय करतो सांगू, 130 पोहोचतो, टेबल बनवतो, पण ते 20 पर्यंत जाणार. इथे बघा, इथून स्टार्ट झालं 134, नंतर ते कुठे जाते सांगा, 20 पर्यंत, 2680 पर्यंत गेलं. ओके. आता मी काय करतो बघा, एक छोटासा दुसरा प्रोग्राम म्हणतोय, 134 वगैरे काढून टाकतो. 134 काय करतो, काढून टाकतो, आणि इथे काय लिहितो, परत 11 लिहितो. तर आता काय मिळणार आपल्याला, 1 ते 10 नंबर मिळणार. 1 ते 10 नंबर, कारण फर्स्ट नंबर मी सांगितलाय 1 आहे, आणि शेवटचा नंबर मला 10 पाहिजे, म्हणून मी तिथे 11 लिहिलं. आता तुमच्यापैकी कोण सांगू शकेल का, मला काय करायचं सांगा, 51 पासून 75 नंबर पाहिजे, तर मी काय चेंज करू याच्यामध्ये, 51 to 76 रेंज मध्ये. 51 करायचं, आणि इथे काय लिहू सांगा, 76. 76. त्याच्या पुढचा एक नंबर लिहायचा. त्यामुळे काय होणार सांगा इथे, आता बघा आपलं काय होणार, 51 पासून 75 पर्यंत नंबर आपले आले. सगळ्यांना समजतंय? हा, हो सर. सगळ्यांना समजतं. आता मला सांगा, मी असं लिहिलं तर काय होणार सांगा, मी समजा लिहिलं, काय लिहिलं सांगा, कुठले नंबर येणार सांगा मला, सर 100 to 200 पर्यंत, 101 to 200 पर्यंत. 101 to 200 पर्यंत नंबर येणार. ओके, 100 to 200 पर्यंत नंबर येणार. क्लिअर समजतंय सगळ्यांना? हो क्लिअर सर. समजतं? ओके, म्हणजे हे काय झालं. आता मी काय करतो सांगा, इथे कॉमा 2 करतो, कॉमा 2 करतो बघा. आता काय बदल होतो तो आधी पहिल्यांदा बघूया, म्हणजे त्या कमांडचा अर्थ तुम्हाला समजेल. मी ते दाखवलंय बघा, पहिला नंबर बघा, दुसरा नंबर बघा, तिसरा नंबर बघा. काय वाटतं तुम्हाला? सर ते एक्स्ट्रा 2 टाकल्यामुळे त्या 2 नंबरच्या मध्ये 2 चा गॅप आलाय. तुझा क्या बोला, याचा अर्थ काय झाला बघा, याचा अर्थ काय झाला सांगा, पहिला नंबर 101 होता, त्याच्यामध्ये काय झालं सांगा, 2 वाढले, 103 झाले, त्याच्यामध्ये 2 वाढले. समजा मी इथे 5 लिहिलं तर काय होईल असं वाटतं तुम्हाला? 5 नको, आपण ओके 5 देऊया चला. काय होईल असं वाटतं तुम्हाला? 5 चा गॅप येईल. 5 चा काय, म्हणजे पहिला नंबर 101 येणार, दुसरा नंबर किती येणार सांगा, 106. 106 येणार, तिसरा नंबर काय येणार, 109. त्याच्यामध्ये 5 काय होणार सांगा, इन्क्रीमेंट होणार. म्हणजे 106 आलं, त्याच्यामध्ये 5 आपण इन्क्रीमेंट केलं तर किती होणार सांगा, 111 होणार. बघा बरोबर आहे का? बरोबर आहे? समजलं सगळ्यांना आता? हो समजलं सर. का? ओके. आणि एक आपण काय करू शकतो बघा, समजा मी 1 to 10च देतो, इथे 1 to 11च देतो. ओके, आणि इथे आय दिलंय ना, त्याच्याबद्दल मी काय लिहितो सांगा, युरेका इंडिया. काय येईल असं वाटतं तुम्हाला? सर 1 ते 10 पर्यंत युरेका इंडियाच येणार. 1 ते 10 नंबर येणार का, तिथे डिस्प्ले होणार का? नाही सर. हा, तिथे बघा काय होणार सांगा, युरेका इंडिया टर्म हा वर्ड किंवा 2 वर्ड आहेत, ते 10 वेळा रिपीट होणार बघा. बरोबर आहे? हो सर. ओके. आता मला सांगा, मला जर ते 50 वेळा पाहिजे तर मी काय केलं असतं याच्यामध्ये, 1 to 51. 1 2. एकट्यालाच समजतंय का बाकीच्यांना समजतंय? एकटाच बोलतोय. हा, समजतंय सगळ्यांना ना? एकदम सिंपल आहे बघा, सिंपल मध्ये शिकवतोय मी. ओके, तर इथे काय होणार सांगा, की ते किती वेळा रिपीट होणार, आपलं 50 वेळा रिपीट होणार. बघूया आपण, ते मोजत बसावं लागेल. 100% 50 वेळात असणार ते शब्द किती वेळा रिपीट होणार सांगा, 50 वेळा रिपीट होणार. ओके, मला जर 5 वेळा पाहिजे असतं तर मी इथे किती घातलं असतं, 6. 6 घातलं. ओके, हे इथे जेव्हा असे आपण प्रोग्राम करतो ना, तेव्हा माझं लॉजिक क्लिअर होत असतं, लॉजिक परफेक्ट होत असतं. आणि प्रोग्रामिंग मध्ये महत्वाचं काय सांगा, लॉजिक परफेक्ट महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, 10वी मध्ये तुम्हाला किती मार्क्स पडले त्याचा आणि भविष्याचा काही संबंध नाही, असं माझं मत आहे. हा,
तुम्ही 99 घ्या, 45 घ्या, 35 घ्या. ओके. तर अशी काही मुलं आमच्याकडे आहेत जी 10वी मध्ये फेल पण झालेली आहेत आणि ते काय आहेत सांगा वरच्या पोस्टला पोहोचलेले आहेत. पण त्यांचं काय होते सांगा की आवड जिथे त्यांना होती त्याच्यामध्ये त्याने काय केलं क्षेत्र निवडलं. पण आता काय झालंय सांगा की कुठलंही क्षेत्र तुम्ही बघितलं तर एआय हे सगळीकडे काय करते हे करते. त्यामुळे आपल्याला बेसिक हे सगळं काय असायला पाहिजे गरजेचं असायला पाहिजे. ओके. 10वी मध्ये आपण जे काय शिकलो ते आपल्याला कुठे कामाला सगळ्याच गोष्टी येतील असं नाहीये. काही काही सायन्स किंवा मॅथ्स वगैरे कामाला येईल पण. ओके. पण सगळ्याच गोष्टी आपल्याला कामाला येणार. मग आपल्याला आता काय करायचंय पुढे आपल्याला काय उपयोगी पडणार आहे फ्युचरमध्ये तेच आपल्याला काय करायचंय. आणि तुम्ही मुलं खूप काय सांगा हुशार आहात. कारण आम्ही बघतोय आमच्या संपर्कात जी जी मुलं आहेत ना ती बऱ्यापैकी काय करतायत टेक्नॉलॉजीमध्ये काय करतायत उलट आम्हालाच शिकवतात. काही काही मुलं काय करतायत छोटी छोटी मुलं ती आम्हीच त्यांच्याकडनं काय काय शिकत असतो. तुम्ही असं नका तसं करा म्हणून सांगतो. इव्हन तुम्हाला सांगतोय आमची जी वेबसाईट आहे eureka-education.in मुलांनीच बनवलेली आहे. त्यांनीच काय केलं सगळं काय काय केलं आयडिया त्यांनीच वापरल्या आणि त्यांनीच ते काय केलेलं बनवलेलं आहे. म्हणजे 7वी 8वी 6वी 7वी ती मुलं काय आहेत सांगा तुमच्यासारखीच आहेत. फक्त त्यांना काय मिळालं सांगा ते लवकर मिळालं. त्यामुळे त्यांनी त्याची काय केलं त्याच्यामध्ये ते मास्टरी आता आपण जर बघितलं तर आपल्या काय होते सांगा इंजिनियर बाहेर पडतायत. त्यांच्याकडे डिग्री आहे पण त्यांच्याकडे लॉजिक नाही आहे. त्यामुळे कंपनी काय म्हणतात तुम्ही आमचे काय कामाचे नाही आहे. आपण म्हणतो की जॉब नाही आहेत पण कंपनी म्हणतात काय आम्हाला पाहिजे तसे काय मिळत नाहीये माणसं मिळत नाहीये. हा काय आहे सांगा डिफरन्स. ओके. आता मी अनेक तुम्हाला प्रोग्राम दाखवतो. समजा मला समजा काय करायचंय ऑड नंबर डिस्प्ले करायचे 1 पासून 100 पर्यंत. तुम्ही काय करणार सांगा ऑड नंबर म्हणजे काय तर विषम संख्या. ओके. तर मी काय करणार सांगा तो 2 ने वाढवणार. जर मी 2 ने वाढवला ऑड नंबर तर काय होणार सांगा इथे मी आय डबल इन्व्हर्टेड मध्ये लिहित नाही सिंगल इन्व्हर्टेड मध्ये पण वापरत नाही नुसतं असं आय वापरतो. याचा अर्थ काय आय मध्ये जे काय आहे ना ते मला प्रिंट कर तसं मी त्याला काय करत असतो सांगत असतो. आता इथे बघा जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ऑड नंबर म्हणजे विषम संख्या मिळालेल्या आहे. ओके. आता मी काय करूया सांगा आपण काय करूया इवन नंबर प्रिंट करूया. पहिला इवन नंबर आपण कन्सिडर करूया 2. ओके. आणि 100 पर्यंतचे मला इवन नंबर पाहिजे तर मी काय करणार काही चेंज करणार नाही पहिला नंबर चेंज केला कारण डिफरन्स मला काय पाहिजे सांगा 2च पाहिजे. ऑटोमॅटिकली मला काय मिळणार जे नंबर आहेत ते आपल्याला मिळणार. इथे बघा पहिला नंबर आपल्याला दिसणार 1 2 4 6 8 10 वगैरे आपल्याला नंबर दिसतात. क्लिअर समजतं. क्लिअर. सर एक डाऊट आहे. बोल. सर ते आय आय व्हेरिएबलच्या ऐवजी कुठला दुसरा व्हेरिएबल टाकला तर चालेल? कुठलाही घेऊ शकतो कुठलाही घेऊ शकतो. ओके. काय लिहूया सांग तू एक्स. सांग काय हा एक्स लिहूया. आता इथे एक्स लिहिलं तर मात्र काय करायला पाहिजे इथे पण काय करावं लागेल एक्स का. इथे जर मी एक्स नाही घेतला तर त्याला समजणार नाहीये आय म्हणजे काय ते आणि तो काय दाखवणार सांगा एरर दाखवणार. एरर पण तुम्हाला काय करता यायला पाहिजे वाचता यायला पाहिजे. आता मी काय केलं सांगा रन केला आणि मी काय केलं ओके तर तुम्हाला तो काय दाखवणार तिथे एरर दाखवणार कारण आय त्याला काय ते माहीतच नाही. त्याला माहित काय सांगा एक्स माहित आहे. मग आपण काय करणार सांगा इथे इथे एक्स घेतलं तर मला इथे पण काय घ्यावं लागेल एक्स घ्यावं लागेल. ओके. आता बघा काय होणार सांगा आता बरोबर आहे. सिंगलच कॅरेक्टर घेतलं पाहिजे असं गरज नाहीये. इथे मी काय करू शकतो तर इथे एनओ घेऊ शकतो नंबर. व्हेरिएबलचं नाव सिंगलच असतं असं काय नाही तिथे मिनिंगफुल घ्यायचं आपल्याला. ओके. तरी पण आपल्याला काय मिळणार सांगा रिझल्ट मिळणार. ओके. आता जनरली काय बघा तर ह्याच्यासाठी आपल्याला प्रोग्रामिंगसाठी बेसिक कॉम्प्युटरचं नॉलेज असायला पाहिजे आणि तुम्ही जे कोर्स म्हणताय ना MSCIT म्हणा CCC म्हणा गव्हर्नमेंट जॉबसाठी उपयोगी आहेत असं आपण म्हणतो पण ते दोन MSCIT फक्त उपयोगी आहे असं काय नाही. MSCIT ही ऍडव्हर्टाईज खूप होते त्यामुळे सगळ्यांना तो माहित आहे. ओके. कारण MKCL ही पब्लिक लिमिटेड कंपनी आहे त्यामुळे ऍडव्हर्टाईज खूप होते. बाकीचे मी तुम्हाला सांगतोय ना CCC वगैरे हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे कोर्स आहेत आणि तुम्ही ऐकलं असेल की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा ऍडव्हर्टाईज करायला जात नाही. ओके. त्यामुळे ते कोर्स तुम्हाला काय नसतात माहिती किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ व्होकेशनल एज्युकेशन त्यांचे पण 86 कोर्स आहेत पण कुणाला माहीतच नाहीये. इव्हन तुम्ही जर कुठल्या ऑफिसमध्ये गेलात ना तर काय सांगतात त्यांना एकच कोर्स माहीत असतो त्यांना GR दाखवायचा हा बाबा GR आहे. ते पण GR काय करत नाही चांगलं वाचत नाहीये. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने
काय केलंय सांगा, 86 कोर्स सांगितलेले आहेत. ओके, त्याच्यापैकी कुठलाही कोर्स केला तरी चालू शकतो. दुसरी गोष्ट काय सांगा, जेव्हा तुम्ही CCC वगैरे करता, तुम्ही जर तुमच्यापैकी कोण नेव्ही आर्मीमध्ये वगैरे असेल ना, तर त्यांना विचारा, त्याला ते काय सांगतात सांगा, CCC कोर्स करा. कारण तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट म्हटलं की काय होते सांगा, सगळीकडे चालू शकतो. ओके, तर जर तुम्हाला काय करायचं, इंजिनिअरिंग फील्डमध्ये जायचं असेल तर तुम्ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिका. कारण आमच्याकडे जी मुलं तुम्हाला सांगितले बघा, 5वी 6वीतले मुलं काय करतात, प्रोग्रॅमिंग शिकायला आणि नंतर ती IIT मुंबई सारख्या कॉम्पिटिशनमध्ये उतरतात. आणि मला आनंद वाटतो की प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये फायनलसाठी जी जी टीम सिलेक्ट करतात ना, त्याच्यातली जनरली 10 टीम सिलेक्ट करतात. त्याच्यातल्या 2 ते 3 टीम आमच्या असतातच असतात. पण त्याने काय केलंय सांगा, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मास्टरी मिळाली. आणि मला नाही वाटत की पायथॉन शिकायला आपल्याला खूप काय करावं लागणार. कारण पायथॉन कोण शिकतंय सांगा, जेव्हा डिग्री होल्डर बाहेर पडतात, इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन बाहेर पडतात, तेव्हा कंपनी सांगतात तुम्हाला पायथॉन येते का, नाही येत, चला मग पायथॉन करून द्या म्हणून सांगतात. मग त्याच्यापेक्षा आपण काय करायचं सांगा, आधी त्याच्या आणि एक एक जर तुम्ही लँग्वेज शिकली ना, प्रोग्रामिंग लँग्वेज, तर बाकीच्या लँग्वेज तुम्हाला काय वाटतं सांगा, इझी वाटायला लागतं, कठीण नाही वाटत. मग फक्त एक तुम्हाला बऱ्यापैकी काय व्हायला, बऱ्यापैकी त्याच्यामध्ये मास्टरी करायची. मग बाकीचे प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्हाला काय वाटतं सांगा, एकदम सिम्पल. क्लिअर? ओके, आता आपण डाऊट सेक्शन घेऊया. मी काय करतो सांगा, एक साधारण 40 ते 45 दिवसाचा आपण एक कोर्स काय करतो, डिझाईन केलेला आहे. ओके, त्याच्यामध्ये पायथॉन पण शिकवला जाणार आणि एआय मध्ये आपण काय करणार आहोत, जवळजवळ 3 ते 4 प्रोजेक्ट आपण बनवणार आहोत. एआयचं काम कसं चालतं हे करण्यासाठी. आणि त्याच्यासाठी मोबाईल तुमचा इनफ आहे. मोबाईलवर जे होऊ शकतं, कारण कॉम्प्युटरमध्ये इन्व्हेस्ट करायची सध्या तरी गरज नाही. ते तुम्ही काय करू शकता सांगा, मोबाईलच्या सहाय्याने पण करू शकता. असे प्रोग्राम मी तुम्हाला काय करणार आहोत, आपण बनवणार आहोत. मी देणार म्हणजे तुम्ही बनवणार. ओके, तर आता याच्याबद्दल काही कोणाला काय विचारायचं विचारा. मी थोडक्यात तुम्हाला म्हणजे पायथॉन म्हणजे काय ते सांगितलं. इव्हन तुम्ही तुमच्या मोबाईलवर पण हे प्रोग्राम काय करू शकता, रन करू शकता. ओके, बोला कोणाला काय बोलायचं बोला. सर हा बोला. सर मला बेसिक येत नाही, मग मी पायथॉन शिकू शकतो का? शिकू शकतो, काही मोबाईल वापरता येतो तुला? हा, येस सर. हा, मग झालं, मोबाईल वापरता येतो तरी न झालं. ओके, ओके, थँक्यू सर. थँक्यू सर. सर हा बोला. सर मला आहे ना ऍस्ट्रोफिजिक्सच्या साईड मधनं आहे ना इस्रो जॉईन करायचं आहे. मग हेच क्वेश्चन तू तसल्या इथे विचारू नको. सध्या सध्या आपण नाही काय नाही बघतोय. सर, हा, मी काय बोलतोय की ऍस्ट्रोफिजिक्स साठी पायथन गरजेचं आहे का? पायथॉन बऱ्यापैकी सगळीकडे वापरलं जातं, लक्षात घे ना. आणि मी तुला काय सांगतो की एक लँग्वेज तू शिकली ना की दुसरी लँग्वेज तुला कठीण वाटत नाही. आता आमच्याकडची मुलं काय करतात, पहिल्यांदा पायथॉन शिकतात. पण जे जावा याचं असतं ना, जाक्साचं जो कॉम्पिटिशन होतं ते जावा बेस्ड होतं. पण त्यांचे ते स्वतः शिकले, कारण त्यांचं लॉजिक परफेक्ट होतं. कमांड फक्त काय होते सांगा, बदलते बघा. ओके, त्यामुळे एक लँग्वेज जर तुम्ही शिकली ना, तर दुसरी कुठलीही लँग्वेज तुम्हाला बऱ्यापैकी वापरता येते. आणि त्याच्यामधलं काय काय समजलं असतं, लूप म्हणजे काय वगैरे असं तुम्हाला समजलेलं असतं ते. त्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही त्याचा. ओके, थँक्यू सर. बोला आणि कोण. सर जावा, पायथन, सी आणि C++ मध्ये सगळ्यात चांगली लँग्वेज कोणती आहे? स्टार्टिंगला तुम्ही पायथॉन शिका. प्रत्येक लँग्वेज आपल्या लेवलला ठीक आहे. एखादी कंपनी समजा C++ वापरत असेल तर ते म्हणणार C++ चांगली आहे. जावा वापरतात ते म्हणणार जावा चांगली आहे. पायथॉन वापरतात ते पायथॉन. तुम्ही एखादी लँग्वेज शिकले ना, ते दुसरी लँग्वेज शिकायला तुम्हाला कठीण नाही जात. ओके, आणि पहिली शिकताना एकदम कठीण लँग्वेज शिकण्यापेक्षा काय करायची, सोपी लँग्वेज आणि जी बऱ्यापैकी सगळीकडे वापरली जाते. ओके, ओके सर. बोला, बोलत चला कोण कोण. आणि कोणाला काय विचारायचं बोलत चला ना. हॅलो, कोणाला काय विचारायचे बोला ना. हॅलो, आवाज येत नाही माझा. आवाज येत सर नाही आवाज का? येतोय पण डाऊट नाही. कोणालाच डाऊट नाही आहे. ओके, कोणालाच काय विचारायचं नाही आहे. तर जनरली याची जी फी आहे ना, ती मी 4,000 ठेवलेली आहे. ओके, 4,000 मी फी ठेवलेली आहे.
ओके. पण जर तुम्ही 31 मार्चपर्यंत जर ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला 500 रुपयाची सूट मिळणार. म्हणजे तुम्हाला भरावी लागेल, किती भरावी लागेल? 3,500 भरावी लागेल. ओके. ही त्याची काय असणार आहे? फी असणार आहे 31 मार्चपर्यंत. आणि याच्यामध्ये आपण काय करतो तर पायथॉनचं घेतोय प्लस AI चे आपण किमान 4 ते 5 प्रोजेक्ट काय करणार आहोत? बनवणार आहोत. प्रोजेक्ट बनवणार आहे म्हणजे कसे? पहिल्यांदा सिंपल बनवणार आहोत. उदाहरणार्थ समजा तुम्ही तुमच्या कॅमेरा समोर उभा राहिला. ओके. आणि तुमचं तोंड कसं आहे? म्हणजे तुमचं हॅपी आहे का? किंवा सॅड आहे का? म्हणजे तुमचा मूड कसा आहे? तो ऑटोमॅटिकली तो काय करणार आहे? ओळखणार आहे. किंवा आपण त्याच्यासमोर काहीतरी वस्तू धरली. समजा एखादं चित्र धरलं कोणाचं, एखाद्या डॉगचं, कुत्र्याचं चित्र धरलंय, तर तो सांगणार आहे हा कुत्रा आहे म्हणून सांगणार. ते कसं बनवायचं ते आपण काय करणार आहोत? त्याला सांगणार. ओके. समजा एखादं त्याच्यासमोर कॅटचं म्हणजे मांजराचं चित्र दिलं तर तो मांजर आहे म्हणून तुम्हाला डायरेक्टली ते सांगणार हे मांजर आहे. किंवा काय केलं सांगा, तुम्ही 4-5 फेज तुमचे म्हणजे तुम्ही वडील वगैरे असे त्याला सांगितलं हे बाबा माझ्या वडिलांचं हे आहे, त्याला शिकवलं आपण. तर जर तुम्ही त्याच्यासमोर उभा राहिला ना तर तुम्हाला तो सांगेल तू बाबा तुझं नाव हे आहे. ऑटोमॅटिकली तू काय करेल सांगा, तुम्हाला ते सांगेल. अशा प्रकारचे प्रोग्राम आपण काय करणार आहोत? बेसिक लेवलचे AI मध्ये आपण काय करणार आहोत? ते बनवणार आहोत. ओके. म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की AI म्हणजे ऍक्च्युली काय आहे? हे पण तुम्हाला काय होईल? कल्पना आहे. आणि दुसरं जर याच्यामध्ये तुम्ही चांगलं काय मिळवलं? प्रभुत्व मिळवलं तर तुम्हाला जी डिसेंबरमध्ये स्पर्धा होणार आहे AI रिलेटेड, त्याच्यामध्ये तुम्हाला भाग घेणं काय होईल सांगा? भरपूर इझी पडेल. ओके. जी इंटरनॅशनल स्पर्धा, मी नंतर तुम्हाला त्या स्पर्धेबद्दल सांगेन की त्याच्यामध्ये तुम्ही AI बेस काय करू शकता? एखादा प्रोग्राम बनवून त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकता. ओके. त्याचे पहिल्या ज्या फेरी आहेत ते काय होते सांगा? एखाद्या स्टेट लेवलवर होतात. नंतर जे इंडियातली टीम निवडण्यासाठी दिल्लीला वगैरे त्याची काय होते सांगा? कॉम्पिटिशन होतं. आणि त्याच्यातनं मग जे काय फायनल आहे ती एखादी थायलंडला होते, दुबईला होते, वेगवेगळ्या ठिकाणी काय होते सांगा त्याची फायनल होत मुली असते. ओमकार. काय ते? ओके. बोला. आणि कुणाला काय याच्यामध्ये विचारायचं बोला. सर याच्यामध्ये तुम्ही प्रोफेशनल गाईड करू शकता का प्रोफेशनल फील्डमध्ये? कुठल्या प्रोफेशनल फील्ड म्हणजे कुठलं पाहिजे सांगा? म्हणजे याचाच पायथन लँग्वेज असं प्रोफेशनल म्हणजे कसं यूज होईल त्याच्यामध्ये काही सांगू शकता का? जनरली आपण काय करतोय सांगा, पहिल्यांदा मुलांना काय करतोय सांगा, डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतोय. लॉजिक डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतोय. ओके. आमच्या मुलांचा प्रवास तुम्हाला सांगतोय. काही मुलं आमच्याकडे 5वी ते 6वी मध्ये जॉईन होत आहेत. ओके. त्यांना आपण पहिल्यांदा काय करतो सांगा, की पायथॉन वगैरे लँग्वेज देतो, बेसिक प्रोग्राम करायला सांगतो. ओके. आणि त्याच्यानंतर ते काय करतात सांगा, एक तर गेल्या वर्षी स्मार्ट बच्चे. 2 मिनिट मी बोलायला द्या. तर जनरली काय होते सांगा, एक बॉम्बेची आमच्याकडे टीम होती, म्हणजे मालाडची टीम होती. त्यांचे फ्रेंड सर्कल होतं, 5 जणांचं फ्रेंड सर्कल होतं. यंदा ते 12वीला आहे. ओके. पायथॉन शिकल्यावर त्यांनी ॲडव्हान्स त्याच्यामध्ये केला. ओके. ॲडव्हान्स लेवलला गेले आणि नंतर त्यांच्या डोक्यामध्ये असं कल्पना आली की काय करायचं. समजा आपण हॉटेलमध्ये गेलो तर आपल्याला काय येतो, एखादा वेटर येतो आणि तुमचं म्हणजे मेनू कार्ड वगैरे देतो. आणि मेनू कार्ड दिल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये काय करता सांगा, सिलेक्ट करता कुठला, आणि मग तो काय करतो, ऑर्डर देतो, घेऊन येतो वगैरे. त्यांच्या डोक्यामध्ये असं कल्पना आली की प्रत्येक ह्याच्यावर आपण काय करणार, एक टॅब ठेवणार आणि टॅबवर काय असणार आहे, सगळं मेनू कार्ड असणार आहे. तुम्ही काय करणार, त्या मेनू कार्ड मधलं कुठलं पाहिजे तो सिलेक्ट करणार आहोत. ती ऑटोमॅटिकली जे आपले किचनची लोक आहेत त्यांना समजणार आहे या टेबलाला हे पाहिजे. आणि काय करणार, फक्त वेटर तुमच्याकडे ऑर्डर वगैरे घ्यायला काही येणार नाहीये. तो काय करणार सांगा, डायरेक्टली तुम्हाला तुम्ही जे सांगितलं ते तुम्हाला आणून देणार आहे. अशा प्रकारचा प्रोग्राम त्याने काय केलेला सांगा, पायथॉनमध्ये बनव. आणि अशा प्रकारची सिस्टीम मी तरी बघितली नाही. तुमच्यापैकी किती जणांनी बघितली? हे मुलांच्या डोक्यातनं आलेला प्रोग्राम होता. ओके. म्हणजे आपल्याला जे इनोव्हेशन वगैरे म्हणतो किंवा नवीन नवीन काहीतरी ॲप वगैरे येतात. ओके. तर ह्या कल्पना काय असतात सांगा, आपल्याकडे यायला पाहिजेत, कल्पना यायला पाहिजे. तर आपण ते काय करू शकतो, तशा प्रकारचा प्रोग्राम आपण बनवू शकतो. ओके. नंतर ह्या मुलांनी काय केलं सांगा, FTC नावाचं एक काय असतं, कॉम्पिटिशन असतं, फर्स्ट टेक चॅलेंज. हे इंटरनॅशनल लेवलला घेतलं जातं. ओके. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केला, भाग घेतला. त्याच्यामध्ये एक रोबोट बनवायचा असतो आणि रोबोटमध्ये काय तो प्रोग्रामिंग करून ते गेममध्ये आपल्याला उतरायचं असतं. गेम दरवर्षी काय असते, बदलत असते. तुम्ही पाहिजे तर टाका बघा याच्यामध्ये, गुगलमध्ये काय कराय, फर्स्ट टेक चॅलेंज म्हणून टाका. ही एक स्टँडर्ड काय आहे सांगा, एक स्पर्धा असते.
ओके. त्याच्यामध्ये आपण 15 जणांचा ग्रुप बनवून मॅक्झिमम त्याच्यामध्ये आपण उतरू शकतो. ओके. नंतर याच्यानंतर त्यांनी काय केलं सांगा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं बघा, कीबोर्ड रोबोटिक प्रोग्राम. आता कीबोर्ड रोबोटिक प्रोग्रामिंग म्हणजे काय असतं, तर जपानच्या याच्यामध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजे वर स्पेसमध्ये एक स्टेशन त्यांनी बनवलेलं आहे. तिथे एक माणूस पण आहे तिथे. ओके. तिथं जो रोबोट असतो, तो आपल्याला काय करायचा असतो सांगा, त्याच्यासाठी एक ॲप बनवायचं असतं आणि ते सगळं कशामध्ये होतं सांगा, जावा बेस्ड होतं. आणि त्याच्यामध्ये 2 डायमेन्शनल नाही. 2 डायमेन्शनल म्हणजे आपण काय म्हणतो सांगा, एक्स, वाय. 10वी मध्ये बऱ्याच लोकांनी बघितलंय. तर त्याच्यामध्ये 3 डायमेन्शनल असतं. 3 डायमेन्शनल म्हणजे तो कुठेही फिरणार आहे. मग तिन्ही आपल्याला काय एक्स, वाय, झेड काय करावे लागतात, लक्षात घ्यावे लागतात आणि त्या बेसवर ते काय केलं त्यांनी प्रोग्राम बनवला आणि गेल्या वर्षी तर आमचा 56 याच्यामध्ये 6वा नंबर आला. सॉरी 54 याच्यामध्ये आपला काय आला सांगा, 54 कंट्रीमध्ये आपला 6वा नंबर आणि भारतातनं आमची एकच टीम होती. सिलेक्ट झालेली एकच टीम होती. ओके. आणि सगळे मुलं होती ती 8वी, 9वी, 10वी शिकणारीच होती. पण त्याने असं काही ॲप बनवलं जावामध्ये, की तुम्ही पण अजब व्हाल. ओके. अशाप्रमाणे म्हणजे मुलांना आपण काय करायचं सांगा, बेस त्यांचा परफेक्ट करा. कारण आता काय होते बघा, मुलंही एक्झाम ओरिएंटेड बनवलेले आहे. आपल्याला काय पाहिजे 95% मार्क्स पाहिजे. पण ते मार्क्स मिळवून आपण नॉलेज किती घेतलं हे महत्वाचं आहे. मार्क्स पडले याचा अर्थ समजा एखाद्याला 100 आउट ऑफ 100 मॅथ्समध्ये मार्क्स पडले. याचा अर्थ असा होत नाही की तो मॅथ्समध्ये मास्टर आहे. कारण जनरली काय होतं सांगा, 10वी पर्यंतच्या ज्या परीक्षा आहेत त्या कशा आहेत, हा तुमचा क्वेश्चन हे त्याचा आन्सर. मुलं क्वेश्चन पण बघतात आणि तोच जर एखादा मॅथ्समधला वेगळा क्वेश्चन विचारला तर मुलं गडबडून जातात. कारण त्याला ती आपण सवयच करून दिलेली नाही. मुलं भरपूर हुशार आहेत. फक्त काय व्हायला पाहिजे सांगा, त्याला प्रॉपर गाईड करायला पाहिजे. तर ती काय होती सांगा, फ्युचरमध्ये यशस्वी होते. समजलं तुम्हाला? सर अजून एक क्वेश्चन आहे. हो सर. बोला. सर जर मुलगा 10वी मध्ये असेल यावेळेस तर चालेल का त्याला यश सुरू करायला? हो चालेल आता ना. तेच सांगतो, हे सगळे आहेत ना, तेच मुलं सगळी बहुतेक 10वीचीच आहे. कारण हा ग्रुप मी बनवला तो 10वीचाच आहे. ओके. त्यामुळे आणि सर आपण जो प्रोग्राम जो करतोय तो 10वी साठीच करतोय. त्याच्यामध्ये ठीक आहे, यंदा धन्यवाद. 12वीत असलेले पण सहभागी होऊ शकतात. हॅलो ओके. हा बोला. हॅलो हा बोला ना. सर, हॅकेथॉनचे काय बेनिफिट्स आहे? हा काय ते हॅकेथॉनचे बेनिफिट्स काय आहे? कुठलं जनरली हॅकेथॉन हा हॅकॅथॉन हॅकेथॉन हॅकॅथॉन जनरली काय असतं सांगा, हॅकॅथॉन मध्ये का भाग घ्यायचा? कारण जनरली आपण काय करत असतो सांगा, एखादा प्रोग्राम बनवत असतो, तो रन झाला की आपण खुश होतो. तिथे काही प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागत नाही. हॅकॅथॉन मध्ये आपल्याला काय दिलेलं असतं, त्याची लेवल असते ना, प्रॉब्लेम दिलेले असतात ते वेगळे हाय लेवलचे असतात. तिथे खूप आपल्याला प्रोग्राम काय करावे लागतात, म्हणजे एखादा मिस्टेक काहीतरी एरर येते ती फाइंड आउट करायची, हे करायचं. ओके. त्यामुळे आपल्याला रिअल लाईफमध्ये काय करावंचं असतं त्याचा अनुभव मिळतो. त्यामुळे हॅकॅथॉनमध्ये भाग घेणं काय आहे सांगा, महत्वाचं आहे. ओके. अशा प्रकारचे हॅकॅथॉन आता खूप झालेले आहेत. त्याच्यामध्ये भाग घेतला ना, की टीमवर्क कसं करायचं आहे, एकमेकांना हेल्प कशी करायची आहे, हे सुद्धा त्याच्यामध्ये काय मिळतं सांगा. आणि जनरली बघा, आमचा पण तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो. आम्ही जेव्हा FTC मध्ये भाग घेतलेला, FTC म्हणजे फर्स्ट टेक चॅलेंज, रोबोट बनवायचा होता. मुलांनी 3-4 महिने त्याच्यामध्ये होते. ऑटोकॅड सारखं सॉफ्टवेअर त्याने ऑटोकॅड वापरण्यापेक्षा त्याने काय वापरलं सांगा, ब्लेंडर नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. आणि हे ब्लेंडर नावाचं सॉफ्टवेअरमध्ये मास्टर कोण झालं सांगा, एक आमच्याकडे मुलगी होती 6वीत असलेली, आता ती बहुतेक 9वीत का 10वीत गेलेली आहे. 6वीत. तिने याच्यामध्ये काय मिळालं, तिला इंटरेस्ट होता. तिने संपूर्ण ब्लेंडरची जबाबदारी आपल्यावर घेतली. दुसऱ्या ग्रुपने काय केलं सांगा, की प्रोग्रामिंगची जबाबदारी आपण घेतो. अशी वेगवेगळी जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यांनी काय केलं सांगा, ते बनवलं. आता जेव्हा रोबोट बनला, कॉम्पिटिशन चालू होतं. 2 दिवस चालणारं कॉम्पिटिशन होतं. जेव्हा फर्स्ट दिवस आमचा काय झाला, रोबोट व्यवस्थित चालला आणि संध्याकाळी त्याला काय आला, प्रॉब्लेम आला. मग ही काय केली, मुलं काय केली सांगा, रात्रभर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होती. काही काही मुलं काय बोलली सांगा, सकाळी 5 वाजेपर्यंत त्यांनी काम केलं आणि तो रोबोट व्यवस्थित केला. 5 ते 7 ती झोपली आणि परत 9ला ती काय झाली सांगा, परत हजर झाली. म्हणजे इथे त्यांना अनुभव मिळाला. हॅकॅथॉनमध्ये घ्यायचा प्रॉब्लेम काय, हे काय असतं सांगा, तिथे आपल्याला खूप प्रॉब्लेम येतात आणि ते प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे हे मुलांनाच समजतंय, काय करायला पाहिजे. त्याच्यातनं त्यांना एक्सपिरियन्स चांगला मिळतो. ओके. कारण तिथे रेडीमेड असं नसतं, हे बाबा असं केलं की असंच होणार नाही. तर आपल्याला तिथे आयडिया वापरावं लागतं आणि तेच आपल्याला जनरली जॉबमध्ये खूप उपयोगी पडतं. ओके.
ओके सर. ओके, बोला. बोला देशपांडे, बोला. हा प्रोग्राम किती म्हणजे किती दिवसांचा आहे आणि रोजचं टायमिंग कसं असणार हे आहे? 45 असणार आहे. आणि आपले जर जर 10वीची मुलं असतील आणि ते जर सध्या सुट्टीमध्ये असतील ना, तर आपण तो सकाळी पण ठेवू शकतो, जर शक्य असेल तर. नाहीतर आमचे सगळे प्रोग्राम असतात ना, ते 6 नंतर चालू होतात. संध्याकाळी संध्याकाळी 6 नंतर चालू होतात. पण पण मग जर साधारण हे शक्य चालू कधी होणार, म्हणजे टायमिंग डेट काय आहेत? डेट साधारण मी 6 ते 7 तारीखपर्यंत चालू होतील. ओके. 6 ते 7. कारण थोडीशी मुलं काय आहेत सांगा, सध्या फिरण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत, मूडमध्ये आहेत. 10वी बरोबर. परीक्षा झाल्यावर. ओके. त्यामुळे साधारण मी 6 ते 8 तारीखपासून चालू करतोय. ओके. आणि जर आणि आपली जॉईन होतील ना, त्यांना विचारून आपण टायमिंग ठरवू शकतो. जर सकाळी पॉसिबल असेल तर सकाळी ठेवू शकतो. नाहीतर जनरली आपले प्रोग्राम असतात ते 6 नंतर चालू होतात. ओके. आणि किती दिवसातनं किती तास असतं म्हणजे? 1च तास, 1 तास इनफ आहे. 1 तास. ओके. ओके. आणि साधारण 45 दिवस आमचा चालणार आहे. ओके. त्याच्यातले ओके. आपण साधारण 30 ते 35 दिवस आपण पायथॉनसाठी घेणार आणि 10 लेक्चर साधारण आपण AI साठी देणार. बरं. ओके सर. सर बोला. त्याच्यासाठी आधी आम्हाला कम्प्युटर वगैरे लागेल ना? नाही, नाही, नाही. तुम्ही मोबाईलवर करू शकता. करू शकतो. ओके. बरं बरं करू शकता. ठीक आहे. ओके. बोला. आणि कोणाला काय? काही विचारा, तुमचे डाऊट्स असेल ते काही विचारा. आणि जनरली काय होते सांगा, मुलांना खूप इंटरेस्ट वाटतो याच्यामध्ये. ओके. माझ्याकडे एक तर इकडचा मुलगा आहे, कुठला पुण्याचा मुलगा आहे, 4थीत काय 5वीतच आहे. पण तो बऱ्यापैकी त्याच्यामध्ये काय करतो, त्याला इंटरेस्ट आहे. बोला, कोणाला काय विचारायचं विचारा. आणि दुसरी गोष्ट काय होते सांगा, मुलांना आपण कमी लेखत असतो, त्यांना ते जमणार नाही. आता हे जे अनेक तुम्हाला अनुभव सांगतो माझ्याकडे. माझे काही काही बॅच असतात ना, त्याच्यामध्ये 5वीची पण मुलं असतात. आणि एक आपली पायथॉनची बॅच चालू आहे ना, त्याच्यामध्ये BE ला असलेला, फर्स्ट इयरला असलेला काय सांगा एक मुलगा आहे. तो म्हणतो कॉलेजमध्ये मी काय करतो, कोणतरी बनवतो, तो कॉपी करायचा आणि हे करायचा. पण इथे त्याला काय होणार, तो सांगायचा मला पायथॉन येतं चांगलं. बरं. पण इथे माझ्याकडे आल्यावर त्याला समजलं पायथॉन म्हणजे काय शिकायचं आहे आपल्याला. तो काय करायचा, की एकाने कोणीतरी प्रोग्राम बनवला, तोच कॉपी केला आणि काय केला, रन केला. रन झाला ना, म्हणजे त्याला पायथॉन आलं अशा भ्रमात तो असायचा. पण इथे मी त्याला काय देतोय सांगा, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम देतो, बनवायला देतोय. त्याच्यामुळे काय होते सांगा, त्याचं लॉजिक परफेक्ट होतं. आणि मेन आपला उद्देश काय सांगा, की प्रोग्रामिंग शिकताना लॉजिक परफेक्ट असायला पाहिजे. तर तुम्ही काय करू शकता, वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आता बहुतेक ठिकाणी काय केलं जातं, लँग्वेज शिकवली जातं, पण तिथे काय केलं जातं, ते सर शिकवतात तेच प्रोग्राम मुलांनी रन करून बघायचे, झाले ना ओके, आपला कोर्स संपला. तर त्यांनी आपलं काय होणार नाही सांगा, म्हणजे ते आपलं स्कूल टाईपच झालं. ते स्कूलमध्ये कसं हा क्वेश्चन हे त्याचा आन्सर, तसं आपल्याला नको आहे. आपल्याला काय करायचंय, तुमच्या डोक्यात आलं ना, काय प्रोग्राम आला बाबा असा बनवायचा आहे, चला असा बनवूया, त्याच्यासाठी प्रयत्न करूया. ओके. ओके. आणि बोला. दुसरं काही काही मुलं काय होतं सांगा, आजच माझ्याकडे एक कोण आहे, बहुतेक जॉईन झाला काय माहित नाही. तर आजच माझे काय सांगा, रोबोटिक शिकायला आलेला. रोबोटिक मला शिकायचंय. तर रोबोटिकमध्ये सुद्धा तुम्हाला प्रोग्रामिंगची गरज पडते. रोबोट म्हणजे काय असतं, जसं हार्डवेअर असतं तसं सॉफ्टवेअर असतं. ओके. नुसतं हार्डवेअरने त्याचं काम होत नाहीये. तर त्याच्यासाठी आपल्याला कमांड्स पाहिजेत, म्हणजे एक प्रोग्राम पाहिजेत. मग आपल्याला काय करावं लागतं, जर रोबोटिक्स शिकायचं असेल तर तुम्हाला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही काय असायला पाहिजे, माहीत असायला पाहिजे. ओके. आणि कोणाला बोला, काय विचारायचंय. सगळ्यांनी पाठवलंय, तुम्ही कुठून जॉईन झालाय ते. हो सर. ओके. सर मला दुसरा डाऊट आहे, म्हणजे दुसऱ्या एक्झामचा आहे तर विचारू शकतो का आता? हा, बोला. ते मॅथ्स कांगारू एक्झाम आहे, त्याच्याबद्दल आपण गाईड करू शकता का सध्या? सध्या तरी मी गेल्या वर्षी आम्ही केलं, गाईड नाही केलेलं मी, फक्त एक्झामला बसवलेलं. पण प्रॉब्लेम काय होते माहिती आहे सांगा, की कांगारूपेक्षा आम्ही टार्गेट केलेलं आहे ते NMTC म्हणून एक टार्गेट केलेलं आहे. कितवीला आहे मूल तुमचं? 10वीला आहे, 10वी झाली आहे त्याची, 11वी जाणार 10वी आहे. हा, 11वीत जाणार आहे. मग कांगारू करण्यापेक्षा त्याला काय सांगा, जर
जर तो आयोग्यम नावाची परीक्षा असते ती टार्गेट करायला सांगा. ती कांगोळपेक्षा कितीतरी पटीने बरी आहे. कांगोळ ही प्रायव्हेट परीक्षा आहे. आयोग्यम आहे ना ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे पहिली स्टेज घेतली जाते. आणि नंतर भारताचे प्रतिनिधित्व करणारे 5 विद्यार्थी निवडले जातात आणि त्याला म्हणतो इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड. याच्यामध्ये जर भारताचं तुम्ही किंवा 4थ्या लेवलपर्यंत गेलो ना आपण, तर IIT मुंबई, IIT मद्रास, IIT कानपूर, IIT गुवाहाटी अशा काही संस्थांमध्ये जेई परीक्षा न देता तुम्हाला काय मिळू शकते, ऍडमिशन मिळू शकते. त्याच्याबद्दल एक मी लेक्चर घेतलेलं आहे ऑलरेडी. ओके. ओके, ठीक आहे सर. सर मॅथ्सचा आपला कोर्सेस एक दुसरा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये मी सगळी माहिती देत असतो. तुम्ही जर इच्छुक असाल तर मी लिंक हे पाठवेल, त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा. त्याच्यामध्ये मॅथ्स रिलेटेड सगळ्या कॉम्पिटिशन आहेत ते दिलेले आहेत मी. ओके. कोण ओके, बोलत ठीक आहे होतं? सर. सर धन्यवाद सर. कोर्सचं टायमिंग काय असेल? तेच मी सांगितलं ना मगाशी. एक तर आपलं काय असेल, सगळे जर रेडी असेल, जॉईन झालेले किती जातात, त्यांना कुठला सुटेबल आहे. एक तर 11 वाजता घेऊ शकतो सकाळचं, किंवा बाकीचे सगळे प्रोग्राम मी काय करत असतो सांगा 6 नंतर घेत असतो. सर संध्याकाळीच घ्या, सकाळी होणार ओके, बघूया नाही. ना. किती ओके ना. जॉईन किती होतात त्यांच्याशी आपण डिस्कस करून ठरवूया ना टाइम. ओके. हो सर. आणि सर कोणाला काय आणि लेक्चर्स मिस झाले तर त्याचे व्हिडिओज जनरल आमचं एक ॲप आहे बघा, आमचं स्वतःचं ॲप आहे युरेका एज्युकेशन नावाचं. जर तुम्ही मिस झाला तरी तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे, किंवा एखादा लेक्चर तुम्हाला समजलं नाही, परत तो तुम्ही रेकॉर्डिंग बघून काय करू शकता, तो क्लिअर करू शकता. ओके सर, थँक्यू. आणि कोणाला विचारा. मेन म्हणजे खूप जणांना इंटरेस्टिंग वाटतो. प्रोग्रामिंग आहे ना, ते खूप जणांना काय वाटतं सांगा, इंटरेस्टिंग वाटतंय. ओके. आणि जनरली काय देतो सांगा, AI मध्ये आपण जे काय बनवलं, तुमच्या डोक्यामध्ये आणि काहीतरी कल्पना आली तर त्याच्या प्रकारचे प्रोग्राम पण तुम्ही काय करू शकाल, बनवू शकाल. ओके. आणि कोणाला काय विचारायचंय? सर ते IOQM एक्झाम आता कोणत्या महिन्यामध्ये होणार आहे? आयोग्यम साधारण सप्टेंबरमध्ये होऊ शकते. तुम्ही माझ्या मॅथ्स ग्रुपवर जॉईन व्हा. मला हे झाल्यानंतर हाय करा, मी तुम्हाला लिंक पाठवेल. त्याच्यामध्ये सगळी माहिती मी देत असतो मॅथ्स. ओके. हो सर. तुम्ही कुठून बोलताय? नागपूरवरून. नागपूर. ओके. आणि बोला. दुसरं एक लक्षात घ्या बघा, एक नवीन हे आलेली आहे बघा, त्याला आपण मॅकॅट्रॉनिक्स म्हणतो, नवीन शाखा. ओके. याच्यामध्ये काय असतं बघा, मी खूप जणांनी सांगतो ही घ्या, याला खूप महत्व आहे. ओके. मॅकॅट्रॉनिक्स म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आलं, मेकॅनिकल आलं, इलेक्ट्रिकल आलं, कॉम्प्युटर आलं, प्रोग्रॅमिंग, हे सगळं ऐकून काय होतं सांगा, मॅकॅट्रॉनिक्स बनवलेलं आहे. ओके. एक आमच्याकडे मुलगा होता आहे, म्हणजे आता तो 3rd इयरला आहे डिप्लोमाला. तो माझ्याकडे साधारण 7वी पासून बहुतेक आहे तो. ओके. आणि त्याला मी त्याचे आई वडील पहिल्यांदा काय नव्हते सांगा, डिप्लोमाला जायला नको, पहिल्यांदा 11वी 12वी करा असं मी सांगत होते. तर मी म्हटलं 11वी 12वीचा जो काय आपण शिकतो त्याचा आणि भविष्याचा काय सब्जेक्ट जे काय शिकतो त्याचा भविष्यामध्ये कुठे फरक काय फायदा होतो मला माहित नाही म्हटलं. पण जेव्हा तो 2 वर्ष याच्यामध्ये घालवणार तेव्हा टेक्निकल नॉलेज तरी त्याला मिळेल, हे मी त्याला सांगितलं. खूप विरोध होता, पण त्याला मुलाला जायचं होतं, कारण तो माझ्याकडे 7वी पासून होता. रोबोटिक्स वगैरे तो बऱ्यापैकी मास्टर झालेला. ओके. नंतर त्याने मॅकॅट्रॉनिक्सला घेतलंय डिप्लोमाला. नंतर तो 2nd इयरमध्ये असताना तो ग्रामीण भागातला एकदम खेड्या भाग, म्हणजे पावसाळ्यामध्ये नदीला पाणी आलं की त्यांचा काय होतो, संपर्क तुटतो, अशा प्रकारच्या एका खेड्या गावातला आहे. ओके. तर जनरली काय झालं सांगा, की प्रत्येक वर्षी डिपेक्स नावाचं एक कॉम्पिटिशन घेतलं जातं. यंदा ते काय झालेलं सांगा, पुण्याला झालेलं. ह्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि गोव्यातली सगळी इंजिनिअरिंग कॉलेज काय करतात, पार्टिसिपेट करत असतात. ओके. आणि त्या डिपेक्समध्ये ह्या मुलांचा 2nd इयरमध्ये असताना पहिला नंबर आलेला. कारण त्याच्याकडे काय होतं, आणि त्याचा जो एक पार्टनर होता तो चांगल्या शहरातला होता, पण तो पार्टनर म्हणून त्याने नावाला घेतलेला, कारण पार्टनर लागतं, एकाला सहभागी येत नव्हतं म्हणून त्याने घेतलेला, पार्टनर घेतलेला. सगळं त्यांनी काय केलं, ह्यानीच केलं.
याने फक्त काय केलं, नावाला त्याच्यावर होता. हे फॅक्ट आहे. ओके. हा का करू शकला? तर कारण काय होते सांगा, त्याच्यामध्ये त्याला आवड पण होती आणि लहान वयापासून त्याला त्याचं काय मिळालेलं, नॉलेज हा. मिळालेलं. ओके. त्यामुळे मेकॅट्रॉनिक्स सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे. जर 10वी नंतर तुम्ही विचार, माझं तर मत तसं आहे, 11वी-12वी करण्यापेक्षा मेकॅट्रॉनिक्स डिप्लोमा करायचा आणि डिग्री पण करता येते आपल्याला. डिग्री करताना आपल्याला काय होते सांगा, 3 वर्षाचा डिप्लोमा केला तुम्ही. 12वी नंतर तुम्ही फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला जाणार, BE ला जाणार. ओके. तर डिप्लोमा नंतर डायरेक्टली तुम्ही सेकंड इयरला जाऊ शकता. म्हणजे तुमचं वर्ष वाया जात नाही. डिप्लोमाला गेलं म्हणजे वर्ष वाया जाणार नाही जाणार. इथे पण 6 वर्ष लागतात डिग्री करायला 12वी नंतर आणि इथे डिप्लोमा केल्यानंतर आणि 3 वर्ष डिग्री करायला झालं. ओके. पण इथे जे तुम्हाला टेक्निकल नॉलेज मिळतं ना, त्याचा खूप फायदा होतो. त्यामुळे मी म्हणेन की इंजिनिअरिंगला जायचं असेल तर 11वी-12वी करण्यापेक्षा काय करा, डिप्लोमा करा. तुम्हाला जो आवडतो करतो त्याच्यामध्ये करा आणि नंतर डिग्री पण करा ना. ओके. बोला आणि कोणाला? हॅलो. हा बोला. बोला ना, कोण बोलताय? काही माहिती मिळाली का बरी? आणि तुमचे क्वेश्चन असेल त्याप्रमाणे मी तुम्हाला माहिती देत जाईन. तुमचे जे क्वेश्चन असेल ना त्याच्याशी रिलेटेड माहिती देत जाईन. क्वेश्चन काही विचारा, प्रोग्रामिंग रिलेटेडच विचारा असं काय नाही. इंजिनिअरिंग फील्डमध्ये वगैरे विचारा, काही विचारा, मी तुम्हाला देऊ शकेन गाईड. काय नाही कोणाला? सर मला एक प्रश्न होता की एक मुलगा समजा सायन्स आणि मॅथ्स मध्ये आणि अकॅडमिक्स मध्ये ओव्हरऑल त्याचं चांगलं नसेल पण डिझायनिंग चांगलं असेल तर तो काय करू शकतो? डिझायनिंग चांगलं असेल, ओके, डिझायनिंग चांगलं असेल तर जनरली आपण म्हणजे कसलं डिझाईन, कुठलं डिझायनिंग म्हणतोय तू? डिझायनिंग म्हणजे कुठलं डिझाईन काय? म्हणजे त्याचं ड्रॉइंग वगैरे असं चांगलं असेल तर? ड्रॉइंग वगैरे चांगलं असेल तर जनरली काय होऊ शकतं सांग, आता डिजिटलमध्ये खूप काय काय आलेले आहेत बघा, सॉफ्टवेअर वगैरे. ओके. ब्लेंडर नावाचं सॉफ्टवेअर वगैरे अशा प्रकारचं म्हणजे डिजिटलमध्ये त्याने काम करावं. आता हाताने करणं हे खूप हे झालेलं आहे. ओके. डिजिटल रिलेटेड काहीतरी असतं ना, एडिटिंग वगैरे किंवा असे जनरली काय होते सांग, कार्टून वगैरे आपण बनवतो, त्याला कार्टून बनवून सुद्धा आपण ते काय करू शकतो, त्याचं एक फिल्म बनवू शकतो वगैरे असे नवीन नवीन आहे. ओके. तसे पण टेक्नॉलॉजी आलेले आहेत बऱ्यापैकी. पण आता हाताने करून हे करणं थोडंसं काय होते, मागे पडलेलं आहे. ओके. ओके सर. इथे आणि बघा IIT मुंबईचं ना एक हे असतं, काय असतं सांगा, कॉम्प्युटर असतं, एक कॉम्पिटिशन असतं, डिजिटल म्युझियम म्हणून असतं. डिजिटल म्युझियम. ओके. त्याच्यामध्ये ब्लेंडर सॉफ्टवेअर वापरायचे असतात आणि हल्ली तर ते काय करतात सांगा, आपलं जे म्हणजे आपले काय जुनं काय काय आहे ना, ते डिजिटल स्वरूपात तुम्ही आणायचं. ह्याच्यामध्ये सुद्धा आमची मुलं काय करतायत, भाग घेत आहेत. 4थी 5वी 6वीतली मुलं वगैरे भाग घेत आहेत आणि बऱ्यापैकी त्याच्यामध्ये पण काय करतायत सांगा, प्रभुत्व मिळतं. तिथे आयडिया महत्वाचं आहे तुमचं, म्हणजे आयडिया महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. तुम्ही कशा प्रकारे ते मांडता वगैरे ते सुद्धा काय आहे सांगा, प्रेझेंट करता, हे सुद्धा काय असतं सांगा, महत्वाचं असतं. बोला. आणि कोणाला काय विचारायचं आहे? ओके. ज्यांना ज्यांना वाटतंय की हा आपल्याला फायदेशीर होऊ शकेल त्याने बघा ऍडमिशन घ्यायला हरकत नाही. पण इथे जर जो कोण पालक असतील तर पहिल्यांदा तुम्ही मुलाशी डिस्कस करा. तुम्ही पैसे भरणार म्हणून मुलाने जॉईन व्हायचं नाही. तर मुलाला किती इंटरेस्ट आहे. कारण मी तुम्हाला साधारण डेमो दाखवला, म्हणजे प्रोग्रामिंग म्हणजे काय असतं ते तुम्हाला आयडिया आली असेल, टेबल वगैरे बनवून दाखवलाय. ओके. त्यामुळे जर असेल तर तुम्ही भाग घ्या. कारण मला असे स्टुडंट नको आहेत की ज्यांना इंटरेस्ट नाही आहे पण आई वडील सांगतायत की जॉईन हो. कारण नंतर ते काय होतं सांगा, 4 5 6 लेक्चर झाले की त्यांना तो आई वडिलांनी जबरदस्तीने कसं घातलेलं असतं, तसं नकोय मला. तर त्यांनी काय करायला पाहिजे, संपूर्ण कोर्स पुरा करून त्याच्यातनं काहीतरी त्याला फायदा व्हायला पाहिजे. आणि आमच्याकडे असे आणि तुम्हाला एक उदाहरण सांगतो बघा, आमच्याकडे असा एक स्टुडंट आहे जो 10वी फेल आहे. आपण 10वी फेल म्हणजे त्याला काय म्हणतो सांगा, तू बाबा काय नाही हुशार नाहीये, ड आहे तो म्हणणार.
आणि त्याला बाजूला केलं असतं. पण त्यावेळी 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर तो आमच्या संपर्कात आलेला. तेव्हा त्याला आम्ही एक चांगला कोर्स, तेव्हा ते DTP वगैरे असं काय होतं सांगा, बऱ्यापैकी चालत होतं. ओके. त्याने परत परीक्षा नाही दिली. त्याने काय केलं सांगा, DTP करून एका साध्या फॉर्ममध्ये काय केलं, ₹800 ₹1000 मध्ये कामाला होता. तेव्हा ₹800 1000 म्हणजे काय होते, 10-15 वर्षापूर्वी बऱ्यापैकी हे होते. नंतर तो तिथे काय काय शिकत गेला. आपण याला काय म्हटलेलं, म्हटलेलं, कारण तो फेल झालेला. ओके. नंतर तो काय केला सांगा, चांगल्या चांगल्या काय काय शिकत गेला, त्याच्यामध्ये ॲडिशनल एडिटिंग कसं करायचं आणि काय ग्राफिक डिझायनिंग वगैरे सगळं सगळं शिकत गेला. मग तो म्हटलेलं ना, ड्रॉइंग वगैरे आणि ग्राफिक डिझायनिंग सुद्धा एक चांगलं करिअर तो शिकत गेला. नंतर एका चांगल्या कंपनीमध्ये तो कामाला गेला. तिथे मोठमोठे प्रिंटर काय केले जायचे, वापरले जायचे आणि याला सर्व्हिसिंग द्यायला काय यायचं सांगा, USA मधनं माणूस यायचे आणि त्या प्रकारचे प्रिंटर भारतातच 8 ते 10 होते. याला सर्व्हिस द्यायला काय यायचे, बाहेरची लोक यायची. मग काय झालं सांगा, थोड्या दिवसांनी काय करायला जायला लागलं, की हा तिथे कामाला होता. हे काय करायचे, त्याला कॉल करायचे आणि सांगायचे असं कर म्हणजे ते व्यवस्थित होईल. असं 2-3 वर्ष त्याने केलं आणि त्याच्यामध्ये तो काय झाला सांगतो, प्रिंटर रिपेअरिंगमध्ये काय झाला, त्या मोठमोठे प्रिंटर, हा छोटे छोटे नाही, बऱ्यापैकी काय झालं सांगा, ट्रेंड झाला. मग ह्या कंपनीने काय ठरवलं, की आम्ही यांच्याकडनं सर्व्हिस का घ्यावी, त्यांना पैसे का द्यावे. यालाच सांगितलं, तू आमच्याकडे कामाला राहा, तुला इंजिनियर म्हणून कामाला घेतो. ओके. मग तो काय झाला सांगा, तिथे कामाला राहिला. नंतर तो काय केला, ह्या कंपनीने ह्या माणसाला ऑफर दिली, तो आमच्याकडे जॉईन व्हा इंडियाचा म्हणून. इंडियामधलं सगळं तू काय करायचं, हँडल करायचं. नंतर त्याला ते जपान, आफ्रिका इथे पण पाठवायला लागले. अजून तो 10वी फेल आहे. फक्त कोणतरी विचारतो म्हणून त्याने काय केलं सांगा, BA कम्प्लीट केलं. ते सुद्धा ओपन युनिव्हर्सिटी, म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ वगैरे असतं त्याचं. का केलं, पण कोणतरी विचारतं तू काय केलंय. 10वी फेल काढलं, पण थोडंसं काय होतं सांगा, कमीपणाचं असतं. त्यामुळे त्याने काय केलं सांगा, डिग्री. आणि अक्षरशः सांगायचं म्हणजे याच्या हाताखाली BE BTech झालेली माणसं काय आहेत सांगा, कामाला आहे. त्यांच्याकडे डिग्री आहे पण नॉलेज नाही याच्या एवढं. त्याच्याकडे नॉलेज आहे. ओके. हा काय सांगा फरक आहे, नॉलेज आणि डिग्रीचा याच्यामधला हा फरक आहे. आणि आपली एज्युकेशन सिस्टीम काय आहे सांगा, डिग्रीला पण जे काही शिकवलं जातं ना, ते 10-15 वर्षापूर्वी जुनं आहे. अजून त्याने अपडेट केलं नाही. ते अपडेट व्हायला पाहिजे. आजची गरज काय आहे, त्याप्रमाणे काय व्हायला पाहिजे, अपडेट व्हायला पाहिजे. पण आपला सिलेबस अपडेट नाही होत आहे. हे आपलं दुर्दैव आहे. ओके. सर मला विचारायचं होतं की सायन्समध्ये इंजिनिअरिंग आणि डॉक्टरचं सोडून अजून काही वेगळे फील्ड्स आहेत का? खूप आहे, रिसर्च ओरिएंटेड आहे, खूप फील्ड आलेली आहेत आता. तुला रिसर्चमध्ये, तुला कशामध्ये इंटरेस्ट आहे ते फील्ड सिलेक्ट कर. लोक डॉक्टर होतात, लोक इंजिनियर होतात, म्हणून तू इंजिनियर होऊ नको. तुला काय आवडतं ते फाइंड आउट कर. मला सायन्स आणि मॅथ्स खूप आवडतं करायला. ओके. मग मॅथ्समध्ये सुद्धा घेऊन तू काय होऊ शकते, मी बहुतेक मागे पण सांगितलेलं बघा, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. तू होते का नाही माहीत नाही, मी एक लेक्चर घेतलेला, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. इथे काय आहे सांगा, AI मध्ये काय वापरलं जातं, तर मॅथ्स आणि स्टॅटला खूप महत्त्व आहे AI मध्ये. आपले जे इंजिनियर बाहेर पडतात त्यांचं प्रोग्रामिंग त्यांना माहीत आहे, पण मॅथ्समध्ये तेवढे हे नाही आहे. पण जो ISI म्हणजे इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमधनं जो बाहेर पडतो ना, त्याला खूप डिमांड आहे. आणि सांगायचं महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्हाला फी भरावी लागत नाही. महिन्याला ते 5,000 तुम्हाला स्टायपेंड देतात. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहे. ओके. हे आहे रिसर्चमध्ये, तुला जर इन्स्टिट्यूट असेल तर IISc नावाची आहे, ही भारतातली टॉप मोस्ट इन्स्टिट्यूट आहे. आयसर आहे, हे पण चांगले इन्स्टिट्यूट आहे, रिसर्च ओरिएंटेड. ओके. दुसरं मॅथ्समध्ये आणि तुला इंटरेस्ट असेल तर CMI नावाची आहे, चेन्नई मॅथ्स इन्स्टिट्यूट. हे रिसर्च म्हणजे कुठलंही चालतं त्याच्यामध्ये, बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री सगळ्यामध्ये रिसर्च करू शकतो, किंवा कॉम्प्युटरमध्ये रिसर्च करायचा आहे. अशी वेगवेगळी फील्ड त्यांची आहे. ओके. ओके सर. आणि कोणाला काय विचारायचं आहे? नो सर. ओके. तर सर हाच माझा, हा बोला. सर माझा मुलगा 11वी-12वी साठी करत आहे. त्याला गायडन्स म्हणजे काय सांगू आता, IIT करायची आहे त्याला तर. एक पहिली गोष्ट लक्षात घ्या, JEE एक्झाम ही तेवढी इझी नाही आहे. ओके. त्याच्यामध्ये 16 लाख विद्यार्थी बसतात आणि IIT साठी 17,000 विद्यार्थी सिलेक्ट होतात. म्हणजे 1% आपलं काय म्हणू शकतो त्याच्यामध्ये हे आहे. ओके. आणि मी काय ऑब्झर्व करतो सांगा, की आपण जे 2 वर्ष जे घालवतो फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये, त्याचा आणि भविष्याचा कुठे काय संबंध मला तरी दिसत नाहीये. मला समजा फिजिक्स घेऊन काहीतरी त्याच्यामध्ये करायचं आहे, ठीक आहे,
पण आपण काय करतो, जेव्हा IIT आपण सिलेक्ट करतो तेव्हा माझा इंटरेस्ट कुठे असतो, जनरली कॉम्प्युटरमध्ये मुलं जातात जास्त करून, बघितलं तर. ओके, हो सर. कॉम्प्युटर जातात, इलेक्ट्रिकल जातात. ओके, म्हणजे ही 2 वर्ष मी हे करतो ना. आणि दुसरी गोष्ट एक तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही IIT मध्ये जे बाहेर पडतात ना त्यांना पण विचारा, जर तुमच्या संपर्कात असेल तर. IIT मधलं सुद्धा अजून काय झालेलं नाही सांगा, सिलेबस अपडेट झालेला नाहीये. जर फर्स्ट इयरला तुम्ही गेला ना तर अजून तिथे फिजिक्स केमिस्ट्री वगैरे शिकवलं जातं, ड्रॉइंग शिकवलं जातं. ओके, आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुद्धा काय परिस्थिती आहे सांगा, तुम्हाला ते वेल्डिंग शिकवलं जातं नावाला हा. त्याच्यामध्ये तुम्ही काय हे होतं असं काही नाहीये. ड्रॉइंग शिकवलं जातं, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स. जरी तुम्ही कॉम्प्युटर घेतला, इलेक्ट्रिकल घेतला, सगळं तुम्हाला करावं लागतं. आणि सिलेबस कसा असायला पाहिजे सांगा, की त्याच्यामध्ये आताची गरज काय आहे ती तुम्हाला असायला पाहिजे. आता जर तुम्हाला माहित असेल की 3 वर्षापूर्वी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने महाराष्ट्र स्टेट स्किल युनिव्हर्सिटी स्थापन केली. त्याला नाव दिलं रतन टाटाचं नाव दिलेलं आहे. ही तुम्हाला बघितली तर कुठे आहे सांगा, मुंबईला आहे, पुण्याला आहे, नागपूरला आहे आणि 2-3 ठिकाणी आहे. ओके, इथे जो सिलेबस त्यांनी बनवला मला आवडला, खूप आवडला. त्यांनी काय केलं, बीटेकचं पण केलंय, वेगवेगळ्या डिग्र्या तिथे आहेत. मेकॅट्रॉनिक्स आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी आहे. ओके, त्यांनी काय केलं सांगा, इथे असताना तुम्ही सर्टिफिकेशन पण हे करा, जावाचं सर्टिफिकेट मिळवा, क्लाउड कॉम्प्युटिंगचं सर्टिफिकेट मिळवा. म्हणजे आणि इथे सुद्धा ते इंटर्नशिप घेतात. आणि 4थं वर्ष आहे ना, ते कंपल्सरी तुम्ही कुठल्या तरी कंपनीमध्ये 1 वर्ष जाऊन इंटर्नशिप करायची. म्हणजे कंपनीमध्ये काय चालतं ते तुम्हाला नॉलेज मिळालं. ओके, मला ते खूप आवडलं. आणि त्यांनी सगळा सिलेबस आपला आहे ना, तो लेटेस्ट काय आहे तो काय केला. आणि त्यांच्यामध्ये शिकवायला पण ते काय बनवतात सांगा, इंडस्ट्रीमधले काही काही लेक्चरर्स ते काय करतात, आणत असतात. त्यामुळे जर बीटेकचं हे करणार असेल तर बाकी कॉलेजपेक्षा तुम्ही काय करा याचा विचार करा, हे बेस्ट आहे बघा. तुम्ही इव्हन टाकलं ना याच्यावर, कशावर, गुगलवर टाकलं रतन टाटा महाराष्ट्र स्टेट स्किल युनिव्हर्सिटी, हे टाकलं तर तुम्हाला माहिती मिळेल. मी म्हणेल ते 2 वर्ष कुठेतरी 4-5 लाख घालून कुठेतरी क्लासला जाण्यापेक्षा मुलाला जे काय आवडतं ना ते 11वी-12वीत त्याला करू दे, त्या मताचा मी आहे हा. ओके, समजलंय काय ते? सर मला सर ऍस्ट्रॉनॉमी मध्ये इंटरेस्ट आहे. कशामध्ये? ऍस्ट्रॉनॉमी. ॲस्ट्रॉनॉमी ॲस्ट्रॉफिजिक्स वगैरे असतं ना, त्याच्यासाठी तुला आधी फिजिक्समध्ये काय हे करावं, फिजिक्स आणि मॅथ्स लागतं बऱ्यापैकी त्याच्यामध्ये. ओके, त्यामुळे तू 11वी-12वी कर आणि नंतर विचार कर. इव्हन फिजिक्स घेऊन जरी तू डिग्री केली ना तरी तुम्ही ॲस्ट्रॉनॉमी ॲस्ट्रॉफिजिक्स याच्यामध्ये जाऊ शकतो. ओके, ओके सर. सर 11वी-12वी न करता या इन्स्टिट्यूट मध्ये आपण ऍडमिशन घ्यायची का? कुठल्या? या रतन टाटा ते महाराष्ट्र नाही आणि नाही 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 तिथे 12वी नंतरच आहे. आणि त्याची म्हणजे त्याच्यासाठी काय करावं लागतं? त्याच्यासाठी तुझं 12वीचे हे धरले जातात किंवा याचे स्कोर, त्यांची एक एक्झाम पण असते, ती पण एक्झाम तू देऊन ती सिलेक्ट होऊ शकते तिथे. सध्या काय झालंय सांगा, ही कोणाबरोबर जास्त कोणाला माहित नाही. ओके, त्यामुळे इझिली काय होते सांगा, ऍडमिशन मिळते. त्यांची पहिली बॅच आहे ना ती 2027ला बाहेर पडणार. आणि तिथे परफॉर्मन्स तुम्हाला दिसला ना की मुलं त्याच्याकडे, आता काय लोकांच्या मनामध्ये धाकधूक आहे, यशस्वी होईल का नाही याच्याबद्दल मुलं काय सांगा धाकधूक आहे. पण पहिली जेव्हा बाहेर पडणार, कारण आता ना 2026 मध्ये त्यांची जी 3rd इयरला मुलं आहेत ना त्यांना 4th इयरसाठी चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये इंटर्नशिप मिळालेली आहे. आणि कंपनीला जाणवलं की काय यांच्याकडे काहीतरी स्किल आहे. बाकीच्या इंजिनिअरिंगमध्ये बाहेर पडतायत ना, आणि या इंजिनिअरिंग कॉलेजमधनं जे बाहेर पडतायत त्याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स जाणवतोय आपल्याला. ओके, हे 12वी नंतर करायचे आहे. तुम्ही याच्यावर हे करा, नुसतं रतन टाटा महाराष्ट्र स्टेट घातलं तर तुम्हाला गुगलवर मिळू शकते बघा. मॅकॅट्रॉनिक्स आहे तिथे, जर इंजिनिअरिंगचा विचार केला तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी 3 विषय आहेत तिथे. आणि तिथे दुसरं एक मला आवडलं काय सांगा, 60% प्रॅक्टिकल आणि 40% थेअरी. बाकीकडे काय असतं, 70% थेअरी, 30% प्रॅक्टिकल. ओके, पण याच्यामध्ये 60% तुम्हाला प्रॅक्टिकल्स आहे, 40% थेअरी. आणि कंपल्सरी 4th
4th इयरला तुम्ही कॉलेजमध्ये जायचंच नाही, 1-2 काहीतरी सब्जेक्ट असणार आहे. ओके. संपूर्ण वर्षभर तुम्हाला काय करायचंय, कंपनीमध्ये जाऊन काम करायचंय. तिथे तुम्हाला पेमेंट पण मिळतं बऱ्यापैकी, म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे 10,000 15,000 म्हणजे नॉर्मल. आणि इथे जर तुम्ही कंपनीमध्ये इंटर्नशिप करताना जर चांगला परफॉर्मन्स दिला तर फ्युचरमध्ये ते काय करतात, प्री प्लेसमेंट ऑफर पण देतात. म्हणजे तुम्ही बाबा आमच्याकडे तुमचं इंजिनिअरिंग संपलं ना 4थं वर्ष, म्हणजे इंटर्नशिप संपली की तुम्ही डायरेक्टली आमच्याकडे जॉईन व्हा म्हणून पण सांगतात. जर चांगला परफॉर्मन्स दिलात म्हणजे आपल्याला जॉबची पण काय मिळते, बऱ्यापैकी सिक्युरिटी मिळू शकते. पण त्याच्यासाठी इंटर्नशिपमध्ये तुम्ही काय द्यायला पाहिजे सांगा, चांगलं परफॉर्मन्स दिला पाहिजे. ओके. बोला बोला ना ओके सर. राजपूत. ओके. आणि कोणाला काय बोलायचं नसेल तर थांबूया आपण, कारण 10 वाजले. आणि कोणाला काय विचारायचंय? सर नाही. बोला बोला. सर याच्यासाठी 10वी 11वी आणि 12वी मध्ये PCM घ्यावं लागेल का? कशासाठी? रतन हे टाटा रतन टाटा MSSC. PCM घ्यावं लागेल. PCM पाहिजे. ठीक आहे सर. हे घाला, तुम्हाला सगळी डिटेल माहिती त्याच्यामध्ये भेटेल. ओके. दुसरा ऑप्शन काय बघा, काही आमचे स्टुडंट काय करतात सांगा, 10वी नंतर काय होतात, डिप्लोमाला जातात. मगाशी मी सांगितलं तसं. आणि नंतर 3 वर्षानंतर ते काय होतात, रतन टाटामध्ये जातात. असे 2-3 विद्यार्थी आमचे गेलेले आहेत. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं बघा, जो डिपेक मध्ये सिलेक्ट झालाय त्याच्या यंदा मेकॅट्रॉनिक्सला 3rd वर्षाला आहे तो. आणि तो काय करणार सांगा, डिग्री जर त्याला करायची असेल तर मी त्याला सांगितलं असं इथेच जा म्हणून, आणि कुठे जाऊ. ओके. ओके. ज्याला कोणाला इच्छुक आहेत बघा, पायथॉन प्रोग्रामिंग पण या. आणि काय करा, फी भरा. 500 रुपये तुम्हाला फी मध्ये माफ मिळणार आहे, सूट मिळणार आहे. 3,500 फी असणार आहे आपली. आणि बऱ्यापैकी तुम्हाला त्याच्यामध्ये नॉलेज पण भेटून जाईल. ओके. जे आपल्याला गरजेचं आहे ते मी तुम्हाला देणार. ओके. माझा नंबर हाच आहे बघा, जो तुम्ही ग्रुपवर मी ऍडमिन म्हणून आहे, तोच माझा नंबर आहे. जीपे केला जर तुम्ही काय करा, फक्त मला डिटेल्स पाठवा, नाव पाठवा सर आणि ट्रान्झॅक्शन. बोला. सर बीटेक सोडून कोणती डिग्री आहे का चांगली? बीटेक कशामध्ये आवड आहे ते सांगा ना. डिग्र्या खूप आहेत, कशामध्ये आवड आहे त्याच्यामध्ये चला. जिथे पेमेंट चांगलं मिळतं, एक कोणतरी माझ्या शेजारचा गेला, त्याला चांगली जॉब मिळाली म्हणून तुम्ही जाऊ नका, मुलाला पाठवू नका. मुलाची बोला, आपण कुठल्या फील्डमध्ये जाणं योग्य ठरेल. ओके. डिग्र्या खूप आहेत, डिग्र्या आता कचून नवीन नवीन काय काय येत आहे. ओके. काय नाही विचारायचं आणि कोणाला? सर आपण जे क्लास घेतात त्याच्यामध्ये बेसिक टू ऍडव्हान्स असं शिकवणार ना, की फक्त बेसिकच क्लिअर करणार आहे? जनरली बेसिक टू ऍडव्हान्स, ऍडव्हान्स पर्यंत आपल्याला जायला 40 डेज इनफ नाही आहे. ओके. हा जो असणार तो बेसिक म्हणजे बऱ्यापैकी जो इंजिनिअरिंग लेवलला शिकवला जातो ना, तिथपर्यंत आपण जाणार आहोत. ओके. आणि माझा उद्देश काय सांगा, की जर तुम्ही प्रोग्राम हे पायथॉन प्रोग्रामिंग केला, मेन म्हणजे तुम्हाला प्रोग्रामिंग म्हणजे काय ते समजलं, लॉजिक परफेक्ट झालं, आपण वेगवेगळे प्रोग्राम घ्या, तेच लॉजिक तुम्ही काय वापरणार सांगा, वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये वापरणार आहे. ओके. आणि जनरली माझा असा पण अनुभव, मी तुम्हाला मगाशी सांगितलं बघा, की पायथॉन एकदा जर बेस परफेक्ट झाला ना, तर आता मुलं आपली काय करतात, जावामध्ये प्रोग्रामिंग करतायत, थोडी काय करतायत, वेब पेज. मी तुम्हाला आमची वेबसाईट मुलांनी बनवलेली आहे. ओके. आमच्या युरेकाच्या मुलांनी बनवलेली आहे. ओके. त्यांना काय आम्ही वेब पेज डिझायनिंग वगैरे काय शिकवलं नाहीये, पण त्यांचं लॉजिक काय होतं सांगा, परफेक्ट होतं. मुलं शोधून काढतायत, आरामात शोधून काढतायत. ओके. ओके सर. धन्यवाद सर. चला थांबूया मग. ओके. सर हे कोर्स बो- जॉईन करण्यासाठी काय करायचं? काय ते हे तुम्ही आता घेणार आहे ना 45 डेज साठी ते. हा, त्याच्यासाठी मला तू फी पाठव, मी तुला एक नवीन ग्रुपमध्ये ऍड करेन. ओके. उद्या मी ग्रुप बनवेन आणि नवीन ग्रुपमध्ये तुला ऍड करेन. ओके.
आणि तुझं डिटेल पाठव, बाकी काय नाही करायचं आहे. ओके. आणि तुझ्याकडे फक्त नेटची सुविधा चांगली पाहिजे लेक्चर ऐकायला वगैरे. आणि तुम्ही मोबाईलवर सुद्धा प्रोग्राम काय करू शकता ते बघू. तुमच्या नंबरवर जीपे करायचं. माझ्या नंबरवर जीपे करायचं. ओके. ओके. आणि कोणाला काय विचारायचं आहे? नाही सर. ओके. चालेल, चला थांबूया आपण.